आणि अशाच काव्यांच्या सादरीकरणासाठी काव्य संमेलनास सुरुवात करूया। यासाठी मी पुढील कार्यक्रमाची सूत्रे माननीय अंजली ढमाळ मॅडम, राज्यकर उपायुक्त महाराष्ट्र शासन यांच्याकडे सोपवते आहे। धन्यवाद। तसंच सामाजिक वनीकरण, वन्यजीव संशोधन, शिक्षण, जैवविविधता, कार्य आयोजन या अशा अनेक उपशाखांमध्ये त्यांचा समावेश आहे। दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसोबत जागर संवर्धनाच्या या मालिकेची निर्मिती त्यांनी केलेली आहे। ही मालिका संपूर्ण वर्षभरासाठी एकूण 52 भागामध्ये तयार करण्यात आलेली होती। खरं असं मनापासून आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं असतात ना, तेव्हाच या कविता येतात। तर महाराष्ट्र वनसंहिता एप्रिल 20 मध्ये जे तत्कालीन केंद्रस्थ अधिकारी संजीव गौड यांच्यासह महाराष्ट्र वनसंहितेची सुधारित आवृत्ती तयार करण्यामध्ये सुद्धा त्यांनी योगदान दिलेले आहे। मॅडम, आपलं स्वागत आहे। मी शेलोटकर साहेबांना विनंती करते की त्यांनी स्नेहल मॅडमचं स्वागत करावं, सन्मान करावा। पुढची कविता मी स्नेहल पाटील मॅडमला सादर करायला सांगणार आहे। त्यांच्या वडिलांनी रचलेली मराठी भाषेवरची ती कविता आहे। त्यांचं नाव आहे भानुदास महानोर। तर त्यांची कविता मॅडम सादर करतात, आपण त्याला दाद देऊयात। नमस्कार। कवयित्रींच्या बरोबर खरं तर मी आहे, पण मी कविता जी सादर करते ती माझ्या वडिलांनी केलेली। 17वे अखिल भारतीय मराठी संमेलन झालं जे होतं त्यावेळेला ही कविता केली होती आणि त्याला तेव्हा एक पुरस्कार मिळाला होता। तुम्ही सगळ्यांनी एक कविता ऐकली असेल, लहानपणी आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये होती, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या। ती कविता मला लहानपणी खूप आवडायची आणि अक्षरशः पाठ झाली होती आणि मी ती सारखी घरात म्हणायचे। मग त्याच्यावरून बाबांनी एक कविता केली होती, एक मराठी भाषिक आणि एक इंग्रजी भाषिक, या दोघांमधला हा संवाद आहे। त्या कवितेवरचं विडंबन आपण त्याला म्हणू शकतो। इंग्रजी भाषिक जेव्हा खूप फ्लुएंट इंग्रजी बोलत, जे मराठी माणसाला कळत नाही किंवा खूप काहीतरी थोडंसं अतिरेकी वाटतं, तेव्हा असा माणूस समोर आल्यानंतर मराठी प्रेमी काय म्हणतो ते आपण कवितेत बघू। खबरदार जर नाव काढशील इंग्रजीचे पुढे, गुणगाईन मराठीचे आकाश आहे एवढे। खबरदार जर नाव काढशील इंग्रजीचे पुढे, गुणगाईन मराठीचे आकाश आहे एवढे। कुण्या गोऱ्याची ही भाषा आपण जपली असे, मायबोली ही विसरला जसे। आधी थांबवा इंग्रजी वापर पूर्णपणाने तुम्ही, श्रेष्ठ मराठी ग्वाही देतो आम्ही। का सांगता इंग्रजीची बढाई तुम्ही, का सांगता इंग्रजीची बढाई तुम्ही, ही मराठीच हो आपली भाषा असे, वापरता मराठी काहीच अडचण नसे, या शब्दा शब्दातून अर्थपूर्णता वसे। खबरदार जर नाव काढशील इंग्रजीचे पुढे, गुणगाईन मराठीचे आकाश आहे एवढे। आता असं कितीही म्हणलं तरी शेवटी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये जेनझी वाढतीये आणि मग ती आपल्याला उत्तर काय देते, इंग्रजी प्रेमी याच्यावर म्हणतो, नाही शिकता आले इंग्रजी का बोलता खोटे। नाही शिकता आले इंग्रजी का बोलता खोटे, समर्थक मराठीचे म्हणवता मोठे। एकदा शिकता इंग्रजी भाषा कमी काहीच नसे, अवघ्या विश्वाला इंग्रजी ठाऊक असे। थोर आहे तुमची मराठी मान्य केले जरी, थोर आहे तुमची मराठी मान्य केले जरी, होईल का हो इंग्रजीची बरोबरी तरी। हे शेक्सपियरचे साहित्य बघ कसे, शतकानंतरही वाटते आजचे आहे जसे। हे शेक्सपियरचे साहित्य बघ कसे, शतकानंतरही वाटते आजचे आहे असे, सांगा मराठीत का आहे काही असे। खबरदार जर नाव काढशील मराठीचे पुढे, गुणगाईन इंग्रजीचे आकाश आहे एवढे। आणि जेनझीला आपण उत्तर देतोच पुन्हा। यावरती मराठी प्रेमीने सांगितलं, काय सांगता शेक्सपियरची आम्हा हुशारकी, काय सांगता शेक्सपियरची आम्हा हुशारकी, कुसुमाग्रजांची कमी नसे थोरवी। आदर्श आमचे महाभारत, श्रेष्ठ का नसे गीत रामायण, कशाला होता तुम्ही रावण। किती बघितल्या असल्या भाषा प्रिय तरी मराठी, मरेस तोवरी असेल आमुच्या ओठी। ही भाषा आहे तुकाराम ज्ञानेशाची, ही भाषा आहे तुकाराम ज्ञानेशाची, ही मराठीच संकल्पना विश्व कुटुंबाची। घेत असे काळजी जी अवघ्या विश्वाची। पुन्हा सांगतो खबरदार नको इंग्रजी पुढे, पुन्हा सांगतो खबरदार नको इंग्रजी पुढे, गुणगाईन मराठीचे आकाश आहे एवढे। बोलून इतके जरी हर्षले मराठीचे धनी,
बोलून इतके जरी हर्षले मराठीचे धनी, समर्थक इंग्रजीचे खजील झाले मनी. ऐकून मराठीची थोरवी आदरी झुकते सारे, ऐकून मराठीची थोरवी आदरे झुकती सारे. भाषा ही असे बावन कशी, सांगू का कशी. भाषा ही असे बावन कशी, सांगू का कशी. ही मराठी आहे अशी, ही आहे माझ्या महाराष्ट्राची शान. उंचवली जिने माणुसकीची मान, मज आहे म्हणून तिचा सार्थ अभिमान. खबरदार जर नाव काढशील इंग्रजीचे पुढे, गुणगाईन मराठीचे आकाश आहे वडे, गुणगाईन मराठीचे आकाश आहे वडे. सुंदर मॅडम, सगळ्यांचा ऊर नक्कीच भरून आला असेल आपल्या मराठी भाषेसाठी.